हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे थर्ड डे, नाही आज आहे सेकंड डे दानांगमध्ये. आणि आम्ही इथे मागे माझ्या किती ब्युटिफुल व्ह्यू आहे. बीच साईड आम्ही हॉटेल बुक केलं आहे आणि आता मी चालले बाना हिलला. क्लूकवरून आम्ही बुकिंग केलं आहे आणि हां, आणि आमच्यासोबत जे कपल होतं ना त्यांच्या बुकिंगमध्ये म्हणजे त्यांचं बुकिंग आम्ही 8:30चं चुकून झालं आणि आमचं 10चं आहे. सो आता आम्ही 8:30 वाजता बघू. त्यांना रिक्वेस्ट करतो की 8:30 वाजता तुम्ही आम्हाला पण घ्याल का, कारण आमचं 10 वाजताचं आहे, त्यांचं 8:30 वाजताचं आहे, पण आम्हाला दोघांना पण एकत्र फिरायचं आहे. काय वारा इथे, हे काय आम्ही उतरलो आणि कसला वारा आला. हे काय, हे मागे बीच आहे. आम्ही निघालोय बाना हिल्सला जायला. गाईज इकडे पाऊस पडतोय आणि आम्ही आलोय बाना हिल्सला केबल कारमध्ये. ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला हे दिसतंय, इकडून आम्हाला वर जायचंय. वाव, सन वर्ल्ड बाना हिल्स. आता ही आम्ही जागा एक्सप्लोर करतोय. सी, आमच्या मागे हे एक कपल आहे जे आम्हाला काल भेटलेलं, आणि ते शशांक, इथे मी, आम्ही सगळेजण एक्सप्लोर करतोय. कसं ड्रास्टिक चेंज आहे ना पाण्यामध्ये. कुठून कुठे जायचं आपण? एक नंबर किधर है? अपन किधर जाने का? उसके नंबर 3 में जाने का, इधर फिर 4 में जाने का, फिर 5 में जाके केबल पकड़ेंगे. 6-7 होगा फॉलो. हाँ, हमें इतना घूमना है. गाइस, आता आम्ही केबल कारला चाललोय. काहीतरी डिस्कशन चालू आहे. आपण काय पहिलं कव्हर करायचं, काय दुसरं कव्हर करायचं, कुठे जायचं, सगळ्या गोष्टी डिस्कस होत आहेत. केबल कारला जायला एवढी लाईन. आम्ही पुढे होतो पण मॅप बघत बघत आम्हाला मागे टाकलं गेलं. आमचं चेक इन वगैरे झालं आहे सगळं. तिकीट आमचं स्कॅन वगैरे करून घेतलं, आम्हाला पुढे पाठवलं आहे. आता आम्ही वाटतं गोल्डन ब्रिजला जातो आहे. तुम्हाला मी रांग दाखवते. एवढी लाईन आहे. केबल कारमध्ये होतो. उलटी करायला लागेल. चपस. पाऊस असल्यामुळे जास्त काय दिसत नाही. बडा वाला है लगता है, वो छोटा वाला है. जवळ घे. केबल करके इधर नहीं. पैसे फुकट. सगळा फॉग आहे, काही दिसत नाहीये बाहेरचं. हे काय असंच वातावरण असेल तर मग काय विषय संपला. रिपोर्टला ते काका काकी बोललेले होते, वो बोले थे की ऐसे क्लाउडी रहेगा तो कोई मजा नाही आएगा. अरे थंडी आहे ते शशांक, आणि मी कोक वगैरे घेऊन आले कारण चालून चालून थकू ना म्हणून. आणि धुकं पण आहे इकडे. यहाँ पे तो कुछ नहीं दिख रहा है. आम्ही रेनकोट घेतले. रेनकोट दाखव. रेनकोट आम्ही मॅचिंग घेतले. त्या दोघांनी मॅचिंग घेतले. यांचा पर्पल आहे, आमचं स्काय ब्लू आहे.
कागद आधी त्यात भरून घेता येईल नंतर ते. मी कशी दिसते ह्याच्यामध्ये? अरे यार का आम्ही इकडे आलो आता ह्या टाइमला? मला काहीच दिसणार नाहीये, त्यात काही दिसत नाही. आणि पहिला हात आला, हो खरंच पहिला हात आला, पण मला काहीच दिसत नाही ह्याच्यामध्ये. थंडी वाजते, थंडी. बघा हा हात आहे. बघा काय करते. थंडी वाजते, खूप थंडी वाजते. गेली आहे आणि थंडी वाजते. हे बघा हे हात आहेत, हे हाताची बोट आहेत. हे अविस्मरणीय हाताची बोट आहेत. काय कितवा एक्सपिरियन्स आहे आपला असा थंडीवाला? नैनिताल नंतर हा आता. हा पण इथे हवा पण आहे. म्हणजे याला थंडी नाही म्हणता येणार, हे पाऊस नाही म्हणता येणार. धुकं आहे. धुकं असल्यामुळे ते पाणी गळतं, दव गळतं, आपलं दव पडतं, तसं दव पडतंय सकाळ सकाळी. दव पडतंय. हे बघा गाईज, हे बघा श्रुतिका शेंबूड काढते नाकातून त्याच्या. बघा लवकर बघा कसं काढते. पटत काढ. हा मोठा नाक्या. फ्रेंच विलेजला आम्ही एंटर केलंय आणि बाहेर आता पाऊस स्टार्ट झालाय. खूप पाऊस स्टार्ट झाला तर बाहेर. क्या आज पूरा दिन ड्रॅगन जंतर मंतर म्हणतात ना त्याला? तिकडे होतं नाही, जंतर मंतर काय म्हणतात त्याला? जिथे आपण आतमध्ये जातो आणि आपल्याला एंड दिसत नाही, आपल्याला शोधावा लागतो. काय विसरले मी त्याला. तिथे जातोय, तिथे आहे वाटतं ते. होता तिथे, आता इथे आहे की नाही मला माहित नाही. थंडी आहे पण इथे खूप. काय म्हणताय, कसं काय? बरं आहे ना? तिकडे आहे मात्र सगळं एस्थेटिक छान आहे सगळं, पण ना आज फक्त थोडा क्लाउडी नेचरने घाण केले. सी तुम्हाला दिसत असेल तर इकडे हात आहे, डावा हात आहे आणि तिकडे कुठेतरी उजवा हात बघा दिसतं तुम्हाला. थोडंसं इकडे उजवा हात आहे. लाईक नेचर आणि बनवले मात्र सुपर क्लास. आता आम्ही केबल कार स्टेशनला जातोय कारण आम्हाला ना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. प्रत्येक ठिकाणी केबल कार घेत जायचं आहे. ह्यांनी एक चांगली गोष्ट आहे. हां येस, ह्यांनी एक चांगली गोष्ट आहे की ह्यांनी हां मी पडते ना पायऱ्यांवर ना. ह्यांनी एक चांगली गोष्ट आहे की जंगल तोडलं नाही आहे. त्यांनी जंगलावरून ते हे बनवले, केबल कार बनवले, त्याच्यामुळे एक बेस्ट गोष्ट आहे. दाखव माझ्या हाताच्या साली जायला निघाल्या. एवढी थंडी आहे इथे, खरंच खूप थंडी आहे इथे. आम्ही परत जिकडे आलेलो तिकडेच परत आलोय. केबल कारमधून आम्ही उतरलोय. हे असं काहीसं धुकं आहे आतापर्यंत. भारत नावाचं एक इंडियन रेस्टॉरंट आहे इथे. 4 सीझन रेस्टॉरंट आहे. व्हिएतनामीज फूड मिळतं, पण आम्ही इंडियन फूड चॉईस केलं आहे कारण इकडे येऊन ना, म्हणजे मी म्हणत होते शशांकला की आपण व्हिएतनामीज फूड ऑर्डर करूया, म्हणजे तिला घेऊया. बाहेर जाऊन पण आपण इंडियाचं फूड खाणार असं मी म्हटलेलं, पण आता मला इंडियाच्या फूडची किंमत कळते.
कारण इथे ना काल पण आम्ही खूप छान जेवलो, त्याच्या आधी होचिनमिनला पण छान जेवलो, पण बाकीच्या वेळेस आम्ही काही खात नाही आहोत, फक्त ब्रेड किंवा असं नूडल्स वगैरेच आम्ही खातोय. पण आता आम्ही भारत रेस्टॉरंटमध्ये बुफे आहे आणि बुफेला आम्ही तुफान खाणार आहोत, तुफान. 2 तास आम्हाला तिथे एंट्री आहे. 2 तासांमध्ये आम्ही जेवढं खाता येईल तेवढं आम्ही खाऊन घेणार आहोत. शशांक आम्हाला गाईड करतोय कुठे जायचं कुठे नाही ते. तो असा मॅप घेऊन सगळे फिरतोय आणि आम्ही त्याच्या मागे मागे फिरतोय. सगळं मी बघितलंच नाही व्हिडिओच्या नादात. काहीतरी भेटले वाटतं त्याला. काय? हो जुरासिक वर्ल्ड. ए शशांक जेवूया ना अगोदर, भूक लागली. ते भारत रेस्टॉरंट शोधायलाच टाइम लागणार आहे. भारत रेस्टॉरंट भेटलं बाबा एकदाचं. किती शोधत होतो आम्ही. ये भारत रेस्टॉरंट. ये भारत रेस्टॉरंट. सगळे इंडियन्स आहेत. वाव 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 वाव. हाँ वेज है. हम नॉन वेजिटेरियन है. मतलब सब कुछ लाना. हाँ वो पूछना पड़ेगा सब. तो फिर यही इधर भेटू ना वन एक साइड. आम्ही सध्या व्हेजच ऑर्डर घेतलं पहिल्यांदा. व्हेजिटेबल पिझ्झा, व्हेजिटेबल पकोडा. हे काय आहे? पनीर मँगो. पनीर मँगो आणि हे गोबी पकोडा. बघू छोटाच बरोबर मला. हे व्हेजिटेबल पकोडा. व्हेजिटेबल पिझ्झा आहे. पिझ्झा असंच खाते मी. ओके आपण नॉनव्हेजलाच जाऊ. नॉनव्हेजच आम्हाला परवडणार आहे. हो बघ पिक्चर बघितलेलं ना आपण. हां तो पण शेपटी हलवतोय. तो पण मान पण हलवतो. हो बघ याचं नाव काय वाच. त्याचं नाव काय आहे बघ. बॅरियॉन्स. ट्रायसेटॉप्स. ट्रायसेराटॉप्स बघा कसा असतो. हा बघ हा काय आहे. मैसासॉर आहे. हायड्रोसॉरस. This is Khumlongmoid. Hadrosaurus. Oh, Hadrosaurus. I know you. हां दिस इज क्यूट. आणि ह्या काही नाही करत जास्त. दिस इज पॅरासॉरोलोफस. मी काय बोलते माझं मलाच कळत नाही, पण मी बोलतेय. हां हे ना हे हा पिक्चरमध्ये होता आणि हे ना आपल्याला एन्जॉय पण करतात, आपल्याला उचलून पण नेतात. हा पण होता पिक्चरमध्ये माहिती, झोपलेला होता
आम्ही ना डायनोसॉर्स कुठचा रे जुरासिक पार्क लास्ट बघितला ना त्यावेळेला ऑरिंथोलेटिस टॅकेचुआ हलतायत हे पण साधे भोळे असतात हा यांच्यावर आहे हे काय मेमेंचिसॉरस खुंगलॉंग खो हाय हाय हो हा बघ अश्मयुगीन हो जिवंत करणार गव्हर्नमेंट याला पॉलिमेंबर आफ्रिकामध्ये हातीसोबत हे करून हा केवढं मोठी आहे त्याला सुळे म्हणून ते राहिले नाही आता हा मस्तर बिस्तर बघू दे तेव्हा वाघाची शिकार अशी भारी व्हायची रे एवढं तुम्ही टेरड माणसं होतात काय त्यावेळेला ग्रेट हा स्मॅलडॉन ग्रेट इकडे येऊन दमायचे कशाला आहे ना लोकांना ही आहे ना ही एवढी चढली आणि वरती जाणार आहे पिकाचूसाठी इकडे वरती पिकाची आहेत मग तिला एक पिकाचू मिळेल मग एवढं चढायचं आहे पोचली ती आणि हात लावून आली खाली तिला पिकाचू भेटणार आता आम्ही चाललोय मसाज घ्यायला मसाज मशीनवर मी फर्स्ट टाइम घेणार आहे मसाज बघूया कसा असतो तो आम्ही ह्या मशीनवर मसाज घेणार आहोत सगळे खाली आहे तिथे एकाच ठिकाणी करू ना असं रिलॅक्समध्ये बस करते मी तर एन्जॉय करते हा कसं वाटलं मस्त हे करायचं का शशांकला पैसे वर आले तुझ्यात कॉन्फिडन्स आहे का की तू करू शकतोस मला हे दे हे टॉईज दे मला हे टॉईज करायचं करणार असेल तर मला हे पाहिजे हा पाहिजे हा खाली कुठे करायचं काय माहिती का हा मी ना दाबला अरे टायमिंग आहे वाटतं तिथं हां टायमिंग आहे मी दाबाय की नाही आला असता तो 2 आले असते चल लावून आता 10,000 गेले चल दाबलं पण पैसे वाया घालवले शशांकने 10,000 आणि वाचत नाही काय नाही पटापट खेळायला जातो फक्त त्याच्या तंद्रीमध्ये सगळे पैसे वाया जातात माझं काय आहे मी पडणार आहे हे फ्रेंच विलेज तर मला तुम्हाला कितपत दिसतं आय डोंट नो बट खूप ब्युटिफुल आहे म्हणजे खरंच रिअलमध्ये सपोज आता हे पाऊस येडा तुझं नसता ना तर खरं सांगते खूप सुंदर होतं हे खूप सुंदर एक सी
खारुताई छोटीशी आहे का माहीत सनफ्लॉवर कॉफी हे भाऊ दे सी ब्युटिफुल रिअल फ्रेंच. जे आज आम्ही टोकियोला गेलो, फ्रेंचला गेलो म्हणजे आणि व्हिएतनामला आम्ही आहोत म्हणजे किती ठिकाणी आम्ही फिरतोय बघा. आणि शशांक गायब झालाय. हो भेटला. मी गायब झाले, सगळेजण इकडेच आहेत. ह्या लॅम्पची ना आम्हाला गरम हवा लागते आणि त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलोय थोडा वेळ. काय पहिले फॅक्टरी बघा आणि मग तुम्ही या खायला. सो पहिले फॅक्टरी बघतो आणि मग खातो. आता तर भूक नाही या, खूप खाल्लं आहे ॲक्च्युली. मागे सगळ्या बिअर्स आहेत. मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. याला खाण्याशी घेणं देणं नाही. हो आले आले. As you can see, this plate is beer factory. And rather after meal, we go back and here the three carpet tent there for brewing the beer inside. And the तुम्ही ह्याला म्हटलं हा एवढा हिजदा ह्या बाईचा ऐकत होता ना व्यवस्थित कान देऊन एकदम की म्हणजे दारू पिणारा पण माणूस एवढा ऐकू शकत नाही. आणि मग आला थोड्या वेळाने म्हणतो बिअरचे 3 फ्लेवर्स आहेत. म्हटलं यू वॉन्ट सम काय बिअर. अच्छा मी म्हटलं आय वॉन्ट टू ट्राय सम बिअर. चल गप घरी. बस फ्री फूड दॅट्स इट. सो अशा प्रकारे आमचा बाना हिलचा दिवस संपलाय. काही जास्त बघायला मिळालं नाही तसंही. आणि ह्यात ना बाना हिल्स इथल्यापैकी सगळ्यात जास्त सुंदर प्लेस आहे. स्टील बाना हिलमध्ये आम्हाला काही जास्त बघता आलं नाही कारण हा वेदर त्याने खूप जास्त मोठी घाण केली आहे.